नेहमी त्याच पद्धतीने वरण खाऊन कंटाळला असाल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 1 कप मसूरची डाळ घेतलेली आहे. आपल्याला यामध्ये फक्त मसूरच्या डाळीचा वापर करायचा आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो चिरून घालायचा आहे आणि त्यानंतर कुकरला 3 शिट्ट्या करून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे. इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. या ठिकाणी मी सुको खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. अर्धा चमचा जिरे आणि मिक्सरला आपल्याला जाडसरे वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे. फोडणीमध्ये आपल्याला फक्त मोहरीचा वापर करायचा आहे, कारण जिरे आपण वाटणामध्ये वापरलेले आहेत. मोहरी तेलामध्ये तडतडली की त्यानंतर आपल्याला वाटण घालायचं आहे. वाटणावरती आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 मिनिटं कढीपत्ता आणि वाटण तेलावरती छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मसूरचं वरण पाहणार आहोत. नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा. वाटण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा गोडा मसाला, पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. यामध्ये आपल्याला गोडा मसाल्याचाच वापर करायचा आहे. मसालेसुद्धा वाटणामध्ये मिक्स केले की आपण जी डाळ कुकरला शिजवून घेतली होती ती आपल्याला त्यामध्ये घालायची आहे. डाळ घातली की गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान अगदी व्यवस्थित आपल्याला ही डाळ मिक्स करून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. तुम्हाला किती हे वरण सैलसर किंवा दाटसर हवं आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर करू शकता. पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे वरण छान असं उकळून घ्यायचं आहे. करायलासुद्धा अगदी सोपं आहे, पण खायला खूप टेस्टी आहे. तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. भाकरी जर ह्या वरणासोबत चुरून खाल्ली ना, खरंच अगदी मस्त लागते बरं का. तर बारीक गॅसवर हे वरण मी उकळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि गरमागरम आपलं मसूरच्या डाळीचं वरण तयार झालेलं आहे. ह्या वरणाचा वास आहे ना, खरंच अगदी घरभर सुटला होता. तुम्हाला जर यामध्ये गुळाची चव हवी असेल ना, तर त्यामध्ये थोडासा गूळ घातला तरी काही हरकत नाही. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त आपलं वरण तयार झालेलं आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.